सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि बोल बोला. हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि ओम बोला बोला. हरि केशव हरि गोविंदा हरि केशव हरि गोविंदा हरि हरि केशव हरि गोविंदा हरि नारायण हरि ओम हरि नारायण हरि ओम हरि सुंदर नंद मुकुंदा हरि केशव हरि गोविंदा हरि हरि नारायण हरि ओम हरि सुंदर नंद मुकुंदा वनमाली मुरलीधारी वनमाली वनमाली मुरलीधारी वनमाली गोवर्धन गिरिवरधारी गोवर्धन गोवर्धन गिरिवरधारी नित नित कर माखन चोरी नित नित कर माखन चोरी बोला बोला. हरि नारायण हरि ओम हरि सुंदर नंद मुकुंदा बोला. हरि नारायण हरि ओम हरि केशव हरि गोविंदा हरि हरि नारायण हरि ओम हरि सुंदर नंद मुकुंदा हरि नारायण हरि ओम हरि वनमाली मुरलीधारी गोवर्धन गिरिवरधारी नित नित कर माखन चोरी हरि नारायण हरि ओम श्री जगदम्ब उदयोस्तु 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 यजमानस्य संकल्पितमनोरथाः सफलाः सन्तु. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु
श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। श्री जगदम्ब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु। व्यास महर्षींना प्रश्न विचारणारा राजा जनमेजय समोर पुन्हा एकदा बसलाय, त्याच ठिकाणी त्याच नैमिषारण्यामध्ये उत्तम असा परिसर आहे आणि नदीचा सुंदर प्रवाह वाहतो आहे, मंगल असं वातावरण आहे आणि राजा म्हणतोय, गुरुदेवा तुम्ही सांगितलेला विष्णूंनी केलेला देवी यज्ञ ते सगळं इतकं सविस्तर वर्णन आपण सांगितलं, खूप बरं वाटलं, आनंद वाटला, पण तरीसुद्धा अजून काहीतरी ऐकावं, काहीतरी आणखीन कथा ऐकावी असं वाटतंय. तेव्हा आपण मला काहीतरी अंबिकेचं महात्म्य अधिक सविस्तरपणे सांगता येईल असं काहीतरी कथा ऐकवा. तेव्हा व्यासांनी कथा ऐकवायला सुरुवात केली आहे. सजन हो, कोसलेषु नृपश्रेष्ठ सूर्यवंशसमुद्भवः पुष्यपुत्रो महातेजा ध्रुवसन्धिरिति स्मृतः धर्मात्मा सत्यसन्धाश्च वर्णाश्रमहिते रतः अयोध्यायां समुद्धार्य राज्यं चक्रे शुचिव्रतः ब्राह्मणा क्षत्रिया वैश्याः शूद्रा चान्ये तथा द्विजाः स्वां स्वां वृत्तिं समास्ताय तद्राज्ये धर्मतो भवन् न चौराः पिशुना धूर्तास्तस्य राज्ये च कुत्रचित् दम्भाः कृतघ्ना मूर्खाश्च वसन्ति किल मानवाः मनोरमा धर्मपत्नी सुरूपाति विचक्षणा लीलावती द्वितीया च सापि रूपगुणान्विता विजहार सपत्नीभ्यां गृहेषु पवनेषु च क्रीडागिरौ दीर्घिकासु सौधेषु विविधेषु च मनोरमा शुभे काले सुशुभे पुत्रमुत्तमं सुदर्शनाभियं पुत्रं राजलक्षणसंयुतं लीलावतत्यपि तत्पत्नी मासेनैकेन भाविनी शुश्रुवे सुंदरं पुत्रं शुभे पक्षे दिने तथा. व्यास महर्षी सांगतायत, राजा देवीचं उत्तम असं लीला चरित्र तुला मी वर्णन करून सांगतोय आणि त्याच्या अंतर्गत ही एक जुनी गोष्ट मी तुला सांगतोय. ध्रुवसंधी नावाचा राजा होता कोसल देशामध्ये, सूर्यवंशामध्ये आणखीन जन्माला आलेला हा राजा. कोसल देश म्हणजे अयोध्या. अयोध्येचं दुसरं नाव आहे कोसल देश. तर अशा या कोसल देशामध्ये पूर्वी कोणी एकेकाळी या कोसल देशात ध्रुवसंधी नावाचा राजा, पुष्प नावाच्या राजाचा हा मुलगा पुत्र. राजा अत्यंत धार्मिक प्रवृत्तीचा, सत्यवचनी, उदार, चारी वर्णांच्या हिताविषयी तत्पर असून अयोध्येचे राज्य उत्तम कौशल्याने आणखीन पार पाडित होता. थोडक्यात सांगायचं तर सर्व आणखीन गोष्टींनी सुबत्ता असलेलं असं हे राज्य, कोसल देशचं राज्य. राजा होता ध्रुवसंधी. असं आहे, राज्य म्हटल्यानंतर त्या राज्याचा जो नेता, पुढारी, सत्ताधीश
तो जसा वागेल, तो जसा प्रजेला वागवेल त्याप्रमाणे आणखीन त्या वर्णांचं, त्या प्रजेचं पालन उत्तम रीतीने करणारा आणि संपूर्ण सगळ्यांची आणखीन हिताच्या गोष्टी करणारा असा जर राजा असेल तर राज्यात सुबत्ता नांदत असते, नाही का? आणि असा राजा पुन्हा 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 आणखीन त्याच गादीवरती यावा असं वाटत असतं. आपल्याला देखील वाटतं की नाही 2024ला असा राजा भारतावरती यावा. थोडक्यात सांगतो. कारण राजा जर का धार्मिक असेल तर प्रजा धार्मिक, होय की नाही? नाहीतर एक प्रसिद्ध पद आहे, अधर्माने चाले राजा, अधर्माने चाले राजा, अधर्माने चाले राजा. तबल्याचा आवाज, अधर्माने चाले राजा, त्याचे परी वागे प्रजा, त्याचे परी वागे प्रजा. अधर्माने चाले राजा, अधर्माने चाले राजा, अधर्माने चाले राजा. राजा अधार्मिक असेल तर प्रजाही तशीच वागते, अधार्मिकपणानेच चालते. म्हणून राजा धार्मिक पाहिजे. आणि ज्या ठिकाणी राजा धार्मिक आहे, सदाचारी आहे, नीतिमान आहे, सगळ्या आणखीन जाती जमातीतल्या सगळ्या लोकांच्यासाठी आणखीन उत्तम व्यवस्था करून ठेवतो, सगळ्यांचं हित पाहतो, असा राजा प्रत्येक प्रजेला प्रत्येक काळामध्ये हवासा वाटतो. म्हणून आपल्याकडे पुन्हा पुन्हा रामराज्य यावं असं जे काही वाटतं याचं कारण इकडे आहे, याचं इंगित इकडे आहे, रहस्य इकडे आहे. एक पत्नी, एक वचनी, एक बाणी. आणि या सगळ्याच्या वरती मर्यादा पुरुषोत्तम, महत्त्वाची गोष्ट. राजा मर्यादा पुरुषोत्तम असेल ना तर प्रजेला देखील आपली मर्यादा सांभाळून राहावंसं वाटतं. नाहीतर जिकडे तिकडे हाहाकार माजतो, अनीती, अधर्म, अनाचार, आणि मग घोटाळा होतो. राज्य संपुष्टात व्हायला आणखीन यायला वेळ लागत नाही. म्हणून राजा उत्तम पाहिजे. राजाचं नाव काय आहे? कौशल देशचा राजा, याचं नाव आहे ध्रुवसंधी. आणि या राजाला कथा सुरू झाली आणि आपण सांगायला सुरुवात केली, तुम्ही ऐकायला सुरुवात केली. एक राजा होता, त्याला 2 राण्या होत्या. खरंच इथे 2 राण्या होत्या. काही चरित्र अशी आहेत राजे महाराजांची की एक राजा 2 राण्या. इकडे पण तीच गंमत आहे. राजा या ध्रुवसंधीला 2 पत्न्या होत्या. एकीचं नाव मनोरमा आणि दुसरी लीलावती. राजा कामक्रीडेमध्ये सुद्धा अतिशय चतुर असा होता. आणि असेच दिवस चाललेले असताना, आनंदाने विहार करीत असताना, प्रपंच करीत असताना एका चांगल्या अशा शुभ अशा मुहूर्तावरती त्याची ज्येष्ठ पत्नी मनोरमा ही प्रसूत झाली. एक पुत्र जन्माला आलाय त्या ठिकाणी. आणि साधारणपणे एखादा महिना गेला नसेल तोच हा राजलक्षणांनी युक्त असलेला पुत्र पाहिला. राजाला आनंद झाला. आणि त्यानंतर अजून एक पुत्र जन्माला आला. कुणाकडे? धाकट्या राणीकडे, लीलावतीकडे. महिन्याच्या अवधीत त्याची कनिष्ठ पत्नीसुद्धा लीलावतीसुद्धा, आणि तिने एका पुत्राला जन्म दिला. राजाने दोघांची जातक कर्मसहित सगळे काही संस्कार उत्तम केलेत. आणि त्यांची दोघांची नावं, मोठ्या राणीपासून, ज्येष्ठ राणीपासून जो जन्माला आला त्याचं नाव सुदर्शन आणि धाकट्याचं नाव शत्रुजित असं ठेवलं. नामकरण झालं, संस्कार झाले सगळे. असं आहे, जन्माला आल्यापासून तो अंतिम संस्कार शेवटपर्यंत, एवढे सगळे संस्कार जे काही आहेत
हे 48 संस्कार सांगितलेत शास्त्राने. हे सगळे संस्कार उत्तम ज्या ठिकाणी होतात तिकडे तो मुलगा ती मुलगी निश्चितच उत्तम असतात. म्हणून जन्मापासूनचे संस्कार आहेत. जन्मना जायते शूद्रः संस्कारात द्विज उच्यते असं म्हटलंय. मनुष्य जन्माला जो येतो, जीव जो जन्माला येतो तो शूद्र असतो, अज्ञानी असतो, तो जीव अडाणी असतो, काही कळत नसतं. आणि ज्यावेळेला त्याच्यावरती संस्कार होतात ना, शेतातली माती आणली आणि कशी तरी कालवली, मडकं होतं का चांगलं तयार मला सांगा? त्या मातीवरती सुद्धा संस्कार करावे लागतात उत्तम. कुंभार मडकं उत्तम घडवू केव्हा शकतो? ती आणलेली माती चाळायची, गाळायची, उत्तमपैकी कालवायची, त्याच्यातलं काही काडी कचरा केर दगड काय असतील बारीक सारीक ते सगळं काढून टाकायचं आणि अशी उत्तम कालवलेली माती त्या चक्रावरती आणखीन त्या ठिकाणी तो गोळा ठेवून आकार द्यायचा. असं केलं तर उत्तम मडकं घडतं. ते मडकं जसं उत्तम घडतं ना, तसं हेही मडकं उत्तम घडतं. मातृपुण्याई आणि पितृपुण्याई जर का चांगली असेल तर उत्तम पुत्र जन्माला येतो. लक्षात घ्या. आमची अपेक्षा असते मुलगा रामासारखा जन्माला यावा, रामासारखा असावा, पण त्याच्याकरता आपल्याला दशरथाचे गुण काहीतरी आणखीन बाळगावे लागतील, सांभाळावे लागतील, अंगी बाणावे लागतील, नाही का? पित्याला जसे असे काही गुण असावेत तसे त्या मातेकडे देखील असावेत. ती देखील कौसल्येसारखी पाहिजे. कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. आणि असं ज्यावेळेला घडतं, आई वडील ज्यावेळेला उत्तम असतात, सुसंस्कारातले असतात, त्यावेळेला जन्माला येणारी पुढली जी पिढी असते ना, मुलगा मुलगी जे कोणी असो, ते उत्तम असतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ आणि गोमटी. संस्कारात द्विज उच्यते. म्हणून तर आपल्याकडे मौंजी बंधन सांगितलंय, व्रतबंधन सांगितलंय. गायत्रीचं पुरश्चरण करायचं, जप करायचा, त्याशिवाय तेज येत नाही. स्नो आणि पावडर लावून, फेअर अँड लवली लावून का आणखीन काहीतरी काही पदार्थ घेऊन लावले, चेहऱ्यावर तेज येतं का? नाही येत. मुळात जो नरदेह जो आहे तो कर्माधीन आहे. जशी कर्म असतील तसा देह. काही या जन्मातली, काही मागील जन्मातली, नाही का? आणि म्हणून ज्यावेळेला आपण असं जपानुष्ठान करतो, काही ना काहीतरी कथा उत्तम श्रवण करतो, यज्ञ यागादी कर्म करतो, अगदीच काही नाही तर किमान श्रीराम जयराम जय जय राम त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप करतो, तेव्हा आपली उपास्य देवता आपल्याला उत्तम बनवते, उत्तम बुद्धी देते, उत्तम युक्ती देते, उत्तम शक्ती देते, उत्तम सामर्थ्य देते आणि जीवन धन्य होतं मनुष्याचं, माणसाचं. होय की नाही? असं सांगितलं जातं की या कलियुगात 25% पुण्याई शिल्लक आहे. काल परवा काकांचा माझा विषय झाला, ते म्हणाले 40, 50, 40, 42, 45पर्यंत लोक असतात कथेला. मी म्हटलं बरोबर आहे. कलियुगामध्ये पुण्याईच तेवढी आहे तर त्याला करणार काय? बुवा यायचं होतं, आज नक्की ठरवलं होतं, पण काय करणार, अचानक पाहुणे आले, नका येऊ.
बुवा नक्की यायचं होतं हो, पण असं झालं, एक नातेवाईक आमचा सिरियस आहे म्हणून बघायला गेलो, नका येऊ. म्हणून ज्याच्या कानावरती देवी भागवत घालायचं ना, ज्याला ऐकवायचं ना, तेवढेच जीव बरोबर इथे येतात, मंडपात बसतात, तास 2 तास 4 तास. ज्यांची पुण्याई नाही ना, त्यांना काही केल्या आणतच नाही जगदंबा. ही तिची शक्ती आहे, ही तिची युक्ती आहे, ही तिची बुद्धी आहे, लक्षात घ्या. आपल्याला वाटतं मी माझी बुद्धी वापरतो, मी माझ्या युक्तीने येतो, मी माझ्या पायांनी येतो. नाही येत. मी माझ्या पायांनी येऊन बसतो आणि माझ्या कानांनी ऐकतो. नाही ऐकू शकत. अहो, जवळपास असलेली लोकंसुद्धा येऊ शकत नाहीत, कारणं काही असतील. म्हणून आदिशक्तीला, त्या जगदंबेला, ज्यांना कुणाला ही कथा ऐकवायची आहे त्यांनाच फक्त ती बुद्धी होते. ते येऊन बसतात आणि मनापासून कथा ऐकतात, बस. आत्मरंगी रंगले मन. इतकं रंगून ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला श्रीरंगाचं दर्शन होतं, एरवी नाही होत. देव भावाचा भुकेला, दास सेवकाचा झाला. सुमुहूर्तावरती आणखीन या दोघांचं जातक कर्म वगैरे सगळं उत्तम केलं आहे आणि त्यांची नावं अनुक्रमे सुदर्शन आणि शत्रुजित अशी ठेवली आहेत. योग्य समयी त्यांचे व्रतबंधही केले आणि दोन्ही मुलगे बालक स्वभावाप्रमाणे खेळत होते. त्यामुळे राजासहित आणि सर्व परिवाराचं मनोरंजन होत होतं. असं आहे, लालयेत 5 वर्षांनी 10 वर्षांनी ताडयेत, प्राप्ते तू 16 वर्षे पुत्रे मित्रवदाचरेत, असं म्हटलं श्लोककारांनी. वय वर्ष 5 होईपर्यंत आपण कौतुक करतो, लाड करतो मुलांचे, आणि केलेच पाहिजेत, गैर नाही आहे. ते अज्ञानी जीव असतात, त्यांना कळत नसतं. एखादं मूल समजा इकडे येऊन रडायला लागलं का ओरडायला लागलं तर आपण त्यांना रागवून नाही चालत. उलट त्याला अंजारायचं, गोंजारायचं, बाळा बस, शाणा आहेस की नाही. काही लोकांना त्याचाच गर्व असतो, आमचा पप्या आहे ना, ऐकतच नाही. ठराविक मर्यादेपर्यंत हे ठीक आहे, तुमचा पप्या ऐकत नाही, पण अतीत झालं तर 2 मुस्कटात पण द्यायची कमी करू नका. ह्याचं कारण का, पुढे तोच पप्या तुम्हाला त्रासदायक होईल. आम्हाला नाही होणार, तुम्हाला होईल. सांगायचा हेतू हा आहे की मुलं लहान होती, हे ध्रुवसंधीची, खेळणं बागडणं मित्रांच्या बरोबर, त्या ठिकाणी होतू तू हमामा, सुरपारंब्या वगैरे वगैरे, त्या काळातले जसे खेळ असतील तसे. आता मुलांना मैदानी खेळच उरलेले नाही आहेत आणि ज्यांना उरलेत ते डायरेक्ट एकदम व्यावसायिक व्यासपीठावरतीच जातात, नाही का. बाकीचे नाही. बाकीचे घरात जर गेलो आपण, 4 सदस्यांचं एखादं कुटुंब असेल, आई वडील 2 मुलं, तर 4 कोपऱ्यात 4 जणं बसलेली असतात. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असतो, प्रत्येकजण काही ना काहीतरी टिक 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 टिक, एकमेकांशी संवाद साधायला वेळच नसतो. काय गंमत आहे बघा. जाऊ द्या, विषय खूप मोठा आहे, बोलायचंच झालं तर काय बोलता येईल, किती बोलता येईल, याला काहीच नाही. आपल्याला कथा पुढे न्यायची आहे. आणि असं सगळं उत्तम असतानाच त्या लहान लहान मुलांच्या त्या दोघांचे बोबडे बोल ऐकायला बरे वाटतात, नाही का. लहानपणी मुलगा बोलतो, बाबा ऐकून घेतो, बाबा गालव, बाबा गालव, बाबा गालव, ठीक आहे. वय वर्ष 5 पर्यंत ठीक आहे, पण उद्या 15-20 वर्षाचा झालेला मुलगा, तो सुद्धा जर त्या वयात सुद्धा जर का बाबा गाढव असं म्हणत असेल तर त्याला मला सांगा काय करायला पाहिजे. प्राप्ते तू 16 वर्षे 10 वर्षांनी ताडयेत मध्ये म्हटलंय त्यांनी. तर असं सगळं आणखीन चाललेलं होतं. राजा असला म्हणून काय झालं, त्याला पण संसारात रममाण होणं आवडत असतं, स्वाभाविक असतं, नाही का. मनुष्य जन्माप्रमाणे
तेही त्याला आवश्यक आहे. आणि काय घडलं पुढे असं झालं, हा ध्रुवसंधी आहे ना शिकारीसाठी निघून गेला वनामध्ये, जंगलामध्ये. बरोबर काही सेना घेतली, थोडीशी शस्त्रास्त्र घेतली. का उद्या जंगलात गेल्यानंतर जर का एखादा शत्रू चालून आला तर हातात शस्त्र पाहिजे. हां, जो क्षत्रिय असतो ना तो 24 तास हत्याराशिवाय नाही फिरत, आणि नाहीच फिरता कामा. आणि झालं, राजा अरण्यात गेला. हरणं, ससे, डुक्कर, रेडे, गवे वगैरे यांची शिकार करीत करीत फिरत असताना एका झुडपामध्ये एक सिंह आणखीन लपून बसलेला तो अचानक अंगावरती आला राजाच्या. राजाने आपली ढाल तलवार काढली आणि वार करण्यासाठी म्हणून तलवार उगारली. त्याच्यातून सिंह बचावलेला जो होता तो अधिक चवताळला. आणि त्यांनी काय केलं, त्या सिंहाने झेप घेतली राजावरती आणि राजाला चिरून फाडून काढला. बाकी आजूबाजूला जे काही सैनिक होते त्यांनी प्रयत्न केला, वार करायचा प्रयत्न केला त्या सिंहावरती. सिंहाला आणखीन धनुष्यबाणाने मारायचा प्रयत्न केला, कुणी तलवार उगारली, सगळं काही झालं. पण घडू नये ते घडले. काय झालं, हा ध्रुवसंधी त्या सिंहाच्या हल्ल्यात संपला, मेला. उरलेले जे सैनिक होते त्यांनी काय केलं माहिती आहे, काही जणांना दुखापत झाली, काही लागलं, कोणी आणखीन गेलं सुद्धा. पण जे काही जिवंत होते, वाचलेले होते सगळे, ते सगळे गेले, राज्यामध्ये परत गेले आणि जाऊन त्यांनी बातमी दिली असं असं झालं आहे मात्र. हो हो हो. आणि मग सर्व मंत्रीगण नागरिकांच्या बरोबर सगळेजण ज्या ठिकाणी राजाचा आणखीन तो देह पडलेला होता तिकडे आलेत. मुलं तर लहान आहेत, हां, हा शत्रुजीतही लहान आहे आणि तो सुदर्शन देखील लहान आहे. मंत्रीगण आले, त्यांनी तिकडेच दाह संस्कार केला, अग्निसंस्कार केला. आणि त्यानंतर मग पुढे ज्येष्ठ पुत्र सुदर्शन, या सुदर्शनाला राज्यावर बसवूया असं मंत्र्यांनी निर्णय घेतला. चर्चा झाली, बराच उहापोह झाला आणि करता करता यांनी ठरवलं की काही नाही, राजपुत्र सुदर्शनन हा शांत स्वभावाचा आहे, विचारी आहे आणि सर्व राजलक्षणांनी युक्त आहे. असं आहे, एखादा अधिकाराने पुत्र वारसा हक्काने एखादा असेलही, असतोही, पण तो पात्र व्यक्ती पाहिजे. हां, ज्याच्यावरती राज्यकारभार उद्या सोपवायचा, नवे नवे ज्याला राजगादीवरती बसवायचं, तो उत्तम लक्षणांनी युक्त पाहिजे. त्याचं शरीर पहिलं उत्तम पाहिजे. हां, धाडसी पराक्रमी पाहिजे. हां, नाहीतर उद्या युद्ध करायची वेळ आली, शत्रुपक्षावरती हल्ला करायची वेळ आली, तलवार चालवायची वेळ आली तर भीती वाटते, नाही चालणार, असंही नाही चालत. हा सुदर्शन वयाने लहान आहे. मंत्र्यांनी विचार केला, आपण सगळं सध्या पाहू, राज्यकारभार आणखीन फक्त याच्या असं आहे, शिक्का मारायला तर कोणीतरी पाहिजे ना, सही करायला तर कोणीतरी पाहिजे ना. म्हणून या सुदर्शनाला आणखीन त्या ठिकाणी नेमणूक करायची म्हणून या सगळ्यांनी निर्णय घेतला. याच दरम्यान वसिष्ठांचेही मत त्या विचारात अनुकूल होते. पण त्या प्रसंगी उज्जैनाचा राजा, तो त्या लीलावतीचा पिता, युधाजित त्याचं नाव, तो आपल्या जावयाचा मृत्यू झाल्यामुळे तिथे आलेलाच होता, आधीच उपस्थित होता. जसा लीलावतीचा पिता उपस्थित होता तसा या मनोरमेचा पितासुद्धा, कलिंग देशाचा अधिपती राजा वीरसेन, ज्येष्ठ आणखीन जी होती मनोरमा, तिचाही आणखीन पिता या ठिकाणी उपस्थित होता. आणि करता करता या दोघांमध्ये वादंग माजायला सुरुवात झाली. का? मुलं लहान आहेत आणि लहान असलेल्या या मुलांना राज्याच्या आणखीन अधिकार सोपवायचा, नवे नवे राज्य गादीवरती बसवायचं, सिंहासनावरती बसवायचं. तर वाद कुठे असतो? जिकडे एकापेक्षा जास्ती असतात तिकडे वाद असतो, लक्षात घ्या. आणि इथेही तेच झालं. दोन मुलं होते, ही दोन्ही मुलं, दोन्ही भाऊ हे सावत्र भाऊ होते. पण तरीसुद्धा यांच्या दोघांच्या आजोबांनी
त्या ठिकाणी येऊन आणखीन आपापलं मत प्रदर्शित केलं. नुसतं मत प्रदर्शित केलं आणि थांबले असं नाही. त्या दोघांनी दडपशाही आणखीन सुरू केली. या सगळ्या दडपशाहीमध्ये हा युधाजित जो होता तो जरा अति आणखीन आक्रमक प्रवृत्तीचा होता. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, ए खबरदार, सुदर्शनाला गादीवर बसवायचं नाही का? तो शामळू आहे, साधा आहे, त्याला कोणीही फसवेल, कोणीही लुटून घेऊन जाईल राज्य, नाही चालणार. मग कुणाला बसवायचं? शत्रुजिताला बसवा, माझ्या नातवाला बसवा. हे महत्वाचं. काल मी म्हटलं तसं, मी माझं, या जगी बलवंत मी, श्रेष्ठ मी, अमुक मी, तमुक मी, मी 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 सर्व कळे, परंतु न कळे कोठील मी कोण मी. मी कोण आहे, कुठून आलोय, मला नाही कळत. या राजाला, युधाजिताला, म्हणजे या शत्रुजिताच्या आजोबांना जास्ती अहंकार होता. आणि ते इतके उन्मत्त होऊन बोलत होते की काही झालं तरी चालेल, युद्ध करायची वेळ आली तरी चालेल, माझाच नातू गादीवर बसला पाहिजे या कोसल देशाच्या. हो 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 हो. वसिष्ठ निघून गेले. ते म्हणाले, ही भानगड तुमची तुम्ही निस्तरा, मी काही याच्यात लक्ष घालणार नाही. एक ठराविक मर्यादेपर्यंत कुलगुरू आणखी त्या ठिकाणी कुलपुरोहित लक्ष देतात, सांगतात. ऐकलं ठीक आहे, नाही ऐकलं तुमचं तुम्ही ठरवा, निर्णय घ्या, मी याच्यात काहीही बोलू इच्छित नाही. ते निघून गेले. वसिष्ठ कुलपुरोहित होते. आणि मग काय झालं? या वीरसेनाचे जे म्हणणं होतं की जो वडील पुत्र असेल त्यांनीच राजसिंहासनावरती बसलं. वीरसेन म्हणजे कोण? तर या सुदर्शनाचे आजोबा, मनोरमेचे वडील. यांचं म्हणणं पुन्हा पुन्हा तेच होतं की जो ज्येष्ठ पुत्र आहे त्यालाच बसायचा पहिला अधिकार आहे. आणि तो पात्र आहे, नसेल पात्र तर गोष्ट वेगळी आहे, उत्तम आहे, त्याच्यात काय कमी आहे? ते म्हणाले, काही नाही, त्याला धड बोलता येत नाही, त्याला अमकं नाही करता येत. उगाचच काही ना काहीतरी आणखीन कारणं काढून त्याला दूषणं देत होते या लीलावतीचे वडील. आणि करता करता हे प्रकरण आणखीन पुढे गेलं. युधाजिताने मंत्र्यांवरती आरोप ठेवला आणि हे सगळे स्वार्थी आहेत, सुदर्शनाला निमित्तासाठी पुढे करतायत. या सुदर्शनाच्या माध्यमातून या मंत्र्यांना राज्य गिळंकृत करायचं आहे, हा धंदा आहे यांचा. बोलविता धनी वेगळाची असे, असं त्या वीरसेनाचं म्हणणं होतं. आणि त्यानंतर मग इकडे काय झालं, मी जीवात जीव असेपर्यंत ही गोष्ट होऊ देणार नाही. त्या वीरसेनांनी देखील सांगितलं. दोघांनी असा काही निश्चय केला आणि माझ्या या तलवारीने पृथ्वीचं सुद्धा चूर्ण करून टाकीन. असं आहे, संगात संजायते कामः, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो आणि बुद्धिनाशात प्रणश्यती. म्हणून मगाशी म्हटलं, काम असावा ईश्वर भजनी, क्रोध असावा इंद्रिय दमनी. पाहायला गेलं, आपण नीट विचार केला तर जो खरोखर मोठा होता सुदर्शन हा मोठा होता. 2 भावंडांमध्ये जरी सावत्र भावंड होती तरीसुद्धा 1 महिन्यानी तो सुदर्शन मोठा होता. ज्येष्ठ राणीचा जो पुत्र होता त्यालाच राज्य मिळायला हवं होतं न्यायाने. पण ज्यांची वृत्ती कामी असते, क्रोधी असते, लोभी असते, असे वृत्तीचे लोक इतक्या सहजगत्या आणखीन असं काही होऊ देत नाहीत, घडू देत नाही. इकडेही तेच झालं. या युधाजिताने आपला निर्णय पुन्हा 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 लादण्याचा प्रयत्न केला. शृंगवेरपूर येथील काही भिल्ल आणि कोळीसुद्धा राजाचा मृत्यू झालेला होता ना ज्या ठिकाणी, त्या ठिकाणी जमले होते. जिकडे हा राजा ध्रुवसंधी जिकडे मेला होता त्या ठिकाणी ती वनात राहणारी हिंस्र श्वापदांची शिकार करणारी भिल्ल जमात, ते सुद्धा जमले. कशासाठी माहिती आहे? यांची जी काही पुढली आणखीन औरस असतील, संतती असतील, त्यांना मारून टाकू आणि आपण संपत्ती लुटून घेऊन जाऊ, हा त्यांचाही विचार होता. कशी गंमत आहे बघा.
या सगळ्याला कारण कोण होतं? एका राजाचा मृत्यू. पण किती आणखीन वादविवाद निर्माण झाले, युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. म्हणून राजा उत्तम पाहिजे. राजा कालस्य कारणम. दुर्दैवानी राजा संपला आणि सगळं आणखीन बिघडलं. त्या भिल्लांनी विचार असा केला, जमल्यास काहीतरी आपल्याला लुटालूट करता येईल, आपणही करूया, राजधानीत जाऊ. आणि काही चोरसुद्धा तिथे उपस्थित झाले. एकंदरीत प्रसंग मोठा बाका आणि अराजक माजेल असाच होता. आणि तशातच या वीरसेन आणि युधाजित या दोघांनी लढाईची तयारी सुरू केली. प्रकरण कुठे आलं? लढाईवरती आलं. काय घडलं पुढे? महर्षी सांगतायत, स्वतः सांगतायत. व्यास म्हणाले की युद्धासाठी त्या दोघांनी दोन्ही राजांनी आणखीन उत्तम अशी तयारी केली हो. शस्त्रसज्जता केली, सैन्य सज्जता केली आणि उभयतांची मोठी सैन्य एकमेकांच्या समोर सज्ज झाली आहेत. अजानुबाहू असलेला युधाजित धनुष्यबाण घेऊन तयार झाला. कशासाठी? युद्धासाठी. समोर वीरसेनाचं सैन्य आहे आणि एकमेकांच्या समोर उभे टाकलेले असे तीक्ष्ण बाण एकमेकांच्या अंगावरती धड 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 आणखीन सुटतायत. आणि अनेक सैनिक मारले जाऊ लागले. अनेक घोडे मरून पडले. आणि करता करता जिकडे तिकडे रक्ताचे पाट वाहू लागले. रक्त, मांस आणि त्या एकेकाच्या आणखीन रक्ताचा जणू काही आणखीन नदीच निर्माण झाली की काय असं वाटायला लागलं. आणि त्या ह्याच्यातून ती सगळी शिरं मेलेल्या सैनिकांची त्याच्यातून दिसायला लागली. आणि करता करता या वीरसेनाचा सुद्धा युधाजिताच्या बरोबर युद्ध करता करता मृत्यू झाला. युधाजिताला जे हवं होतं ना तेच घडलं. बस मनाशी तो विचार करतोय, झालं ते बरं झालं, आता आपलं काम आणखीन सुकर होईल. आणि म्हणून त्यांनी काय केलं? तो तिकडेच होता. दरम्यानच्या काळामध्ये ही करता करता बातमी पोचली कोसल देशामध्ये. राजदरबारी बातमी पोचली. आणि जशी बातमी पोचली तशी ती मनोरमा सावध झाली. वीरसेनाची पत्नी सावध झाली. तिने विचार केला, आपला मूल लहान आहे, माझा मुलगा हा सुदर्शन लहान आहे. आणि आता जर का हा राजा नवे नवे हा इकडे येऊन पोचायच्या आधीच आपण काहीतरी केलं पाहिजे, ध्रुवजीत येण्याच्या आधी. आणि म्हणून तिने काय केलं? प्रधानजींना सांगितलं. प्रधानजी बाजूला घेतलं. जो हुशार प्रधान होता त्याला बाजूला घेतलं. त्याला सांगितलं की असं 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 करायचा बेत आहे, लवकर काहीतरी आणखीन योजना करा. काय करायचं? ज्या योगे मला माझ्या या सुदर्शनाचा सांभाळ नीट करता येईल. नाहीतर उद्या हा युधाजित जर का इकडे येऊन पोचला युद्धभूमीवरून, तर तो या सुदर्शनाला संपवल्याखेरीज राहणार नाही. आणि ही गोष्ट निश्चित होती हो. जो सुदर्शनाच्या बापाला संपवू शकतो तो काय पोराला ठेवणार आहे? जिवंत ठेवणार आहे? बरं, ज्याची इच्छा आहे, अंतरी तळमळ आहे, कशासाठी? बस माझ्या नातवाला गादीवर बसवायचं आहे, शत्रुजिताला गादीवरती बसवायचं आहे, ही ज्याची इच्छा आहे, हे ज्याचं ध्येय आहे, तो कसा ठेवणार? आणि म्हणून प्रधानजींना जवळ बोलावलं. सांगितलं, म्हटलं प्रधानजी काहीतरी युक्ती शोधा, काहीतरी करा आणि मला या राज्यातून बाहेर जायची काहीतरी आणखीन व्यवस्था करा. जणू काही तिला मृत्यू दिसत होता आपल्या मुलाचा आणि आपला स्वतःचा देखील, अशी अवस्था होती. सज्जन हो, कारण असं आहे की त्याला लोभ सुटलाय त्या युधाजिताला. कसला लोभ आहे? सत्तेचा लोभ आहे. कुणासाठी? आपल्या नातवासाठी. आणि लोभ मूलानी पापानी. एकाने विचारलं, पापाचा बाप कोण?
तर त्यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की लोभ हा पापाचा बाप आहे. आणि म्हणून प्रधानजींना आणखीन त्या ठिकाणी सांगितलं, त्याप्रमाणे योजना केली तयार. आणि लवकर लवकर काहीतरी युक्ती काढा आणि मला आणि माझ्या मुलाला तुम्हीही चला बरोबर, बाहेर काढा, मला या राज्याच्या बाहेर घेऊन चला. आणि प्रधानजी हुशार होता हो, आणि सत्यप्रवृत्तीचा होता, नीतिवान होता. जर का तोही आणखीन त्यांना मिळालेला असता तर त्यांनी ही योजनासुद्धा केली नसती. उलट आणखीन जाऊन त्या युधाजिताला सांगितलं असतं, खबर दिली असती, लवकर चला आणि हिला पण संपवून टाका, या दोघांनाही संपवा, असं सांगितलं असतं. पण त्याची मनापासून इच्छा होती प्रधानजींची की या सुदर्शनालाच गादीवरती बसवायचं आहे, या कोसल देशीच्या राज्यावरती. बरं, दुसरी गोष्ट, जी माझी सवत आहे ती तर माझी वैरीणच आहे. मला सांगा, कुठल्या सवतीला आणखीन मत्सर नसतो? असंच जर पाहायचं झालं तर सवत या एका विषयावरून किती सिनेमे निघाले. चित्रपट निघाले. विषय काय? सवत. नुसतं बुवांनी घरी जाऊन दौऱ्यावरून घरी गेल्यावर सांगितलं की असं असं झालं, परवा अमक्या ठिकाणी गेलो होतो, काय स्वयंपाक होता, एवढं बोलायचं. गृहमंत्र्यांना सांगायचं जाऊन, काय स्वयंपाक होता, हो काय सुंदर, रोज रोज एक एक पदार्थ उत्तम होते, असं होतं तसं होतं. रंगवून जरा सांगितलं की बाईसाहेबांचा पारा म्हणजे असा चढतो की बस रे बस, तिथेच जा. तुम्हाला बाहेरच गोड लागायचं, घरी आम्ही किती केलं राबलो तरी. हो हो हो. हा सवती मत्सर मोठा वाईट आहे. आणि ही जी सवत आहे, हिची जी काही आणखीन लीलावती, ही लीलावती ही तर वैरीण आहे, वैरीण. कारण का? ती सुद्धा सामील आहे. म्हणून तर हे सगळं आणखीन षडयंत्र रचलं जात आहे माझ्या विरुद्ध आणि माझ्या मुलाच्या विरुद्ध. तेव्हा एकच करूया, लवकर राज्याच्या बाहेर जाऊया. आणि झालं. सुदर्शन आणि त्याची आई मनोरमा आणि प्रधानजी तिघंजणं निघालेत. घोड्यावर व्यवस्था केली घोड्यांची, आणि घोड्यावर बसून या आईला आणि तिच्या मुलाला प्रधानजींनी बाहेर नेलं, राज्याच्या बाहेर. थातूर मातूर काहीतरी कारण सांगितलं आणि बाहेर नेलं. मात्र ओ हो. आणि हा परत आलाय. कोण? युधाजित. युद्धभूमीवरून परत आला. करता करता बातमी कळली त्याला की असं असं झालंय. सुदर्शन आणि मनोरमा निघून गेले बाहेर, राज्याबाहेर निघून गेले. असा रागाने चरफडत होता, क्रोधाने आणखीन लाल झालेला असा तो. विचार करतो, कुठे आहेत, काय आहेत, समजू दे बास, जाऊन शोधून काढा. आणखीन बरोबरच्या त्या सेवेकऱ्यांना सांगितलं, दूतांना सांगितलं, चला शोध घेऊया आणि संपवून टाकूया. आणि तिकडनं काय झालं, हे दोघे जे निघाले प्रधानजींच्या सह, ते येऊन पोचले त्या नैमिषारण्याच्या मध्येच परिसरामध्ये भारद्वाज मुनींचा आश्रम होता. आणि त्या भारद्वाजांच्या आश्रमामध्ये येऊन पोचली मंडळी. दासीसह चालत चालत रडत रडत निघालेली ती गंगा पार करण्यासाठी एका छोट्या नौकेत बसली आणि गंगेच्या पलीकडील तीरावरती जाऊन चित्रकूट पर्वतापाशी जाऊन पोचली. आणि तिथे महर्षी भारद्वाज यांच्या आश्रमामध्ये ती गेली आहे आणि सुटकेचा निश्वास टाकला. बस. याचं कारण का माहिती आहे? आश्रमापर्यंत येऊन पोचल्यानंतर सुटकेचा निश्वास टाकला. याचं कारण एकच आहे, बाकी कुणीही खोटं बोलेल, कटकारस्थानं करेल,
पापाचरण करेल, पण ऋषीमुनी नाही करणार. ही श्रद्धा होती, हा विश्वास होता अंतरी. म्हणून तर संत का म्हणायचं तर ये तापम शमयंती संगती भूता ये दान शृंगारिणो येषां चित्तमतीव निर्मलतरम येषां न भग्नव्रतम ये सर्वान्न पितोषयंती सततम ते वैष्णवा दुर्लभा. श्लोककार म्हणाले कसे तर गंगावद गजगंडवद गगनवद गांगेयवद गेयवद. थोडा तानपुरा पाहिजे, थोडा बस ठीक आहे, एवढं पुरे. गंगावद गजगंडवद गगनवद गांगेयवद गेयवद. गंगेसारखे निर्मळ, गंगावद गजगंडवद गांगेयवद गेयवद. पितामह भीष्म जणू काही. असे संत सत्पुरुष साधू ऋषी मुनी यांच्या आश्रयाला गेल्यानंतर आता निश्चित भीती नाही, मनाशी विचार करते ही मनोरमा आणि तो सुदर्शन लहानगा धावत पळत प्रवास करत 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 गंगा पार केली आणि नैमिषारण्यापर्यंत येऊन पोचलेत. ओहो. आणि भारद्वाज मुनींचं दर्शन झालं. अक्षरशः दंडवत घातलं दोघांनी. या प्रधानजींनी सुद्धा दंडवत घातलं आणि मंडळी थांबलेत. आणि मग चौकशी केली भारद्वाज मुनींनी त्या प्रधानजींच्या जवळ. हा काय प्रकार आहे, हे कोण आहेत, तुम्ही कोण आहात, कुठून आलात, काय चाललंय हे, तुम्ही इकडे कशा करता आलात, आणि असे एवढे भ्यायलेले का दिसता, चिंताग्रस्त का दिसता. असं आहे माणसाचा चेहरा सांगत असतो नाही का, आत काय आहे, सुख आहे का दुःख आहे, भयभीती आहे, चिंता आहे का आनंद आहे, काय आहे आतमध्ये भरलेलं ते त्या चेहऱ्यावरती दिसतं. म्हणून मुनी महाराज विचारतायत, चौकशी करतायत की असं काय घडलंय, असं काय झालंय, सांगा तर खरं. एवढे चिंताग्रस्त कशाने, एवढे घामाघूम कशाने झालात, काय झालं एवढं. तेव्हा प्रधानजींनी सांगितलं असं असं राजे ध्रुव संधी, कौशल देशचे राजे, आणि त्या राजा ध्रुव संधींची ही पत्नी आहे, राणी आहे, यांचं नाव आहे मनोरमा. बर. आणि हे जे बाळ दिसतंय, हा मुलगा जो बरोबर दिसतोय ना, हा दुर्दैवी मुलगा आहे. या राणीच्या उदरी जन्माला आलेला, इतक्या लहान वयातच याचं पितृछत्र हरपलंय. ओहो हो हो. काहीच न बोलता ती रडत होती. आणि म्हणून तिने आज्ञा केल्यामुळे हा विदल्ल नावाचा जो प्रधान होता, प्रधानाचं नाव आहे विदल्ल किंवा विदल्लक, या विदल्लाने काय केलं, हे सगळी माहिती दिली. हिचं नाव मनोरमा आहे, मुलाचं नाव सुदर्शन आहे, असं असं घडलंय. मुनी महाराज, आपण आश्रय दिलात, राहायला जागा दिलीत तर बरं होईल, आनंद होईल. ते म्हणाले हरकत नाही, राहा, पण इथे तुम्हाला राजभोग मिळणार नाही आहेत. आम्ही कंदमुळं खाऊन राहणारी माणसं, नदीचं पाणी पिऊन राहणारी माणसं, सामान्य जीवन जगतो. याचं कारण का, इथे बाकीच्या काही गोष्टी नाही आहेत, राजोपभोग आपल्याला इकडे उपभोगायला मिळणार नाहीत. पण इकडे जे सुख शांती समाधान मिळेल ते राज्यात नाही मिळणार. ती मनोरमा विनवणी करते पुन्हा पुन्हा की आपण एकच करा की या आम्हाला दोघांना नवे नवे आम्हा तिघांनाही इथे आश्रय द्या आणि आमचं रक्षण करा. कुणापासून, त्या ध्रुवजितापासून. युधाजितापासून आमचं रक्षण करा. आणि असं सांगितलं. आणि करत 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 काय झालं, इकडे
राज्यामध्ये नाही, महालामध्ये नाही, मनोरमा आणि तिचा पुत्र सुदर्शन नाही म्हटल्यानंतर तो निघाला युधाजित शोधार्थ, राणीच्या शोधार्थ या आणि त्या सुदर्शनाच्या शोधार्थ. आणि करत 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 शोध घेत 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 येऊन पोचला या भारद्वाज मुनींच्या आश्रमापर्यंत. वेशीपर्यंत आला आणि वेशीवरतीच जे कोणी सेवेकरी ऋषी होते त्यांनी सांगितलं जाऊन असं असं कोणीतरी आलंय, आपण या पुढे म्हणून सांगितलं. भारद्वाज मुनी पुढे आलेत, सामोरे गेलेत. राजा सुरुवातीला सामोपचाराने बोलत होता, नीट बोलत होता, समंजसपणाच्या भूमिकेत होता. राजा सांगतोय, मुनी महाराज एकच करा, या मनोरमेला आणि हिच्या या मुलाला माझ्याकडे द्या, ताब्यात द्या, आमच्याकडे द्या, आम्ही यांना घेऊन जातो. यांनी इथे राहणं उपयोगाचं नाहीये वगैरे वगैरे सांगितलं खरं. पण मुनींना तर खरी गोष्ट काय ती कळलेली होती. मला सांगा, एवढं सगळं कळल्यानंतर संतत्वाची लक्षणं असलेले, साधुत्वाची लक्षणं असलेले ऋषी ते भारद्वाज मुनी हे असे सहज सोडून देतील का? आणि करता करता याचा स्वर वाढायला लागला युधाजिताचा. तो म्हणाला, मुनी महाराज बऱ्या बोलाने आपण या दोघांना माझ्या ताब्यात दिलं तर ठीक आहे, नाहीपेक्षा काय करणार आहेस सांग तर खरं. राजा, अरे तुझ्याकडे शस्त्रास्त्र असतील, सैन्य असेल, पण एक लक्षात ठेव, आमच्याकडे जे मंत्र आहेत ना त्या मंत्रांचा परिणाम तुझ्या शस्त्रापेक्षा आणखीन भारी असतो. शहाणा असशील तर आल्या रस्त्याने परत निघून जा. तुझा जीव प्यारा असेल तुला तर आल्या मार्गी परत जा, थांबू नकोस. याचं कारण आमच्याकडे मंत्रांची ताकद आहे, मंत्रांची शक्ती आहे, मंत्रांचं सामर्थ्य आहे. आणि मंत्र हा शस्त्राच्या पेक्षाही भारी असतो, हे लक्षात ठेव. जगात एकही असं अक्षर नाही की जे मंत्र नाही आहे, फक्त त्याची शक्ती, त्याचं सामर्थ्य, त्या अक्षराचं महत्त्व आपल्याला माहिती पाहिजे, कळलं पाहिजे. काल परवा आपण कथा पाहिली आहे. राजाच्या लक्षात आलं इथे जास्ती काही आणखीन बोलण्यात अर्थ नाही. राजा थोडासा मागे गेला, प्रधानजींशी नवे आपले जे मंत्री होते त्यांच्याशी आणखीन चर्चा सल्लामसलत केली आणि राजाने निर्णय घेतला, काय करू. मंत्र्यांना विचारलं, तुम्हीच सांगा आता काय करायचं, काय निर्णय घ्यायचा, यांच्यावरती हल्ला करायचा का परत जायचं, तुम्हीच सांगा काय करावं. त्यातला जो ज्येष्ठ मंत्री होता, वृद्ध मंत्री होता ना, त्यांनी सल्ला दिला, राजा शहाणपणा याच्यातच आहे की या ऋषीमुनींच्याकडे जे काही सामर्थ्य असतं, तपस सामर्थ्य असतं, तेज जे असतं ना ते तेज वेगळं आहे आणि त्याच्यापुढे आपला टिकाव लागू शकत नाही. राजा क्षमा कर. आणि त्यामुळे यांच्यावरती हल्ला करणं, युद्ध करणं, शस्त्र उचलणं, याच्यातून धोका होऊ शकतो, याच्यातून तुझं अकल्याण होऊ शकतं. युधाजिताला सांगितलं आणि त्याला त्या ज्येष्ठ श्रेष्ठ असलेल्या मंत्र्याचे विचार पटले युधाजिताला. तो निघून गेला आपल्या सगळ्या सैनिकांच्या बरोबर. आणि इकडे काय झालं, हा सुदर्शन लहानाचा मोठा होतोय. वय लहान आहे हो खूप, जेमतेम 5-7 वर्षांचं वय आहे. ज्यावेळेला तो आणखीन तिकडे आलाय ना तेव्हा एवढंसं वय नाही आहे खूप मोठं.
आणि त्या सुदर्शनाचं या ऋषींना, भारद्वाज मुनींना वेड लागलं, जणू काही त्यांच्या पत्नीला वेड लागलं. हा, खूप प्रेम करू लागली ही दोघं जण याच्यावरती. सुदर्शना, काय कसा आहेस, बरा आहेस ना बेटा? हा, कसं वाटतंय बाळा? हा, उगाचच चौकशी करायची. हा, काय आनंद झाला असेल त्यांना एवढा की तो वर्णनाच्या पलीकडला आहे. आणि असे दिवस जात होते. बरंच मध्येच कोणीतरी बाहेरची ब्राह्मण मंडळी यायची, ऋषी मंडळी कोणी यायची. हां, यायचे, बसायचे, अन्न पाणी जे काय फलाहार वगैरे काही घ्यायचे आणि चर्चा सुरू व्हायची, काही ना काहीतरी गप्पा सुरू व्हायच्या. हां, ते येणारे पाहुणे, ते ब्राह्मण, ते सुद्धा विचारायचे, मग काय विशेष काय? हां, सांगा तर खरं. म्हणे महाराज, भारद्वाजांना विचारायचे, काय विशेष काय सांगाल तर खरं. आपण नाही का विचारतो, काय कसं काय, आज सोन्याचा भाव काय आहे, हां, चांदीचा भाव काय आहे, कशी किलो आहे, हां, वगैरे वगैरे. उगाच असं आपला सहज गप्पा टप्पा चालतात. मुनी महाराजांना विचारायचे, काय तुमच्याकडे काय विशेष, कसं काय चाललंय सगळं? नाही, म्हणाले उत्तम आहे. आता आमच्या समोर विशेष एकच आहे. कोण? सुदर्शना. अरे ये रे बाळा इकडे. हा सुदर्शन हा आमचा लाडका झाला आहे. हा, सध्या विशेष हा एक सुदर्शन आहे आम्हाला. बरं, त्या सुदर्शनाने देखील यावं, गुरुजींच्या म्हणण्यानुसार सगळ्या मंडळींना, मोठ्या मंडळींना नमस्कार करावा. हां, आणि निघून जावं. जेवायला बसल्यावर, काही खायला बसल्यावर, पाणी प्यायला बसल्यावर सुद्धा यांनी चौकशी करावी. काय ग, अगं ये, हां, सुदर्शन कुठे दिसत नाही आहे, कुठे गेलाय? मित्रांबरोबर खेळायला गेलाय का? काय करतोय तो? हां, अजून का जेवायला आला नाही, अजून का खायला आला नाही? हळूच विचारावं. आणि मग पाठोपाठ सुदर्शनाच्या कानापर्यंत ही गोष्ट जावी. तो धावत धावत यावा आणि सांगावं, नाही 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 मुनी महाराज, गुरुजी, संध्या करत होतो, जप करत होतो. बरं, यांचा दिनक्रम ठरलेला, पंच उशाखाली उठावं, स्नानाधिक आणखीन जवळ नदीवरती जाऊन उत्तम स्नान करावं आणि गंगा स्नान करायचं, संध्या वगैरे करायची आणि सगळं ते असं सुरू. बरोबर मित्र, आजूबाजूची ब्राह्मणांची मुलं, ऋषीमुनींची मुलं, अशी सगळी आणखीन कोणी जी जमायची, त्यांच्याबरोबर हुतुतू काय, हमामा काय, सुरपारंब्या काय, उड्या मारणं, खेळ काय ना काहीतरी खेळायचे आणि आनंद करायचा. बस असे दिवस चाललेले असताना एक दिवस असं झालं, या मित्रांनी उगाचच काय त्यांना वाटलं, काय माहिती कसं झालं कुणास ठाऊक, पण यांनी एक लिबला, एक लिबा, एक लिबा असं हाक मारायला सुरुवात केली. कुणाला? क्लिबा इकडे ये, क्लिबा इकडे ये, क्लिबा चल खेळायला. उगाचच काय त्यांच्या मुखात तो शब्द आला, क्लिबा क्लिबा म्हणून हाक मारायला सुरुवात केली. आणि करता करता असं घडलं, हा सुदर्शन मित्रांबरोबर असतानाचे शब्द त्याला घरी गेल्यावरती, हां, किंवा ते मित्र बरोबर नसताना त्यांनी हाक मारलेली ती हाक अशी उगाचच मध्येच आठवायला लागली. ते क्लिबा क्लिबा डोक्यात बसलं, क्लिक 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 असं करता करता आणि जगदंबेनी याच्या मुखातून तो क्लीम 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 क्लीम, त्याला त्याच्यातच गोडी वाटायला लागली.
आणि त्यांनी सुरू केलं. जेव्हा पाहावं रिकामा असेल, आणखीन काही असेल, नदीवर गेला असेल, क्लिम 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 असं सुरू झालं याचं. आणि आता हा वेडाच झाला जणू काही त्या आणखीन